बघा क्लास 7 मॅथ चॅप्टर 4 प्रॅक्टिस सेट 21 शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे चौथ्या चॅप्टर मधला. तसंच ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मॅथ बेसिक आपला अँगल चालू आहे. जसं जसं आपलं येत आहे तसं तसं आपण ज्या क्लासमध्ये जे बेसिक येत असेल गणिताचं किंवा मग अल्जेब्रा असो जॉमेट्री असो कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचं म्हणजे कुठं ना कुठं काम पडणारच आहे. ते स्पेशल अभ्यास न करता या माध्यमातूनच कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं तुमचं मॅथ बेसिक सुद्धा कम्प्लीट होत आहे. त्यानंतर आज आपल्याला पॉईंट बघायचा आहे त्रिकोणाचा बाह्यकोन एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल. आता त्रिकोणाचा बाह्यकोन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे बाह्यकोन म्हणजे सरळ त्रिकोणाच्या बाहेरचा. आता त्रिकोण इथं ए बी सी दिसते, ट्रायंगल ए बी सी. याचा बाह्यकोन कोणता वाटते आपल्याला? ए सी डी. कोणचा आहे? चा बाह्यकोन अँगल ए सी डी किंवा डी सी ए. हा त्रिकोण एबीसीचा बाह्यकोन आहे, एक्सटेरियर अँगल आहे. आता बघा त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर काय होते रे? कोन बी सी डी सॉरी कोन बी सी ए अधिक कोन ए सी डी बरोबर 180. अँगल इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन अँगल इन लिनियर पेअर. इथं हा सुद्धा एक मुद्दा आहे. जर आता त्रिकोण एबीसीचे तुम्हाला बाकीचे बाह्यकोन विचारले तर बघा हा सुद्धा एबीसीचा टी ए बी किंवा बी ए टी बाह्यकोन आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा बाह्यकोन आहे त्रिकोण एबीसीचा क्यू बी सी. हा जरा बाह्यकोन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. हा मुद्दा इथे क्लिअर झाला. याच्यावरती एक्सरसाइज आहे. आता बघा आता एक प्रॉपर्टी शिकायची आपल्याला, गुणधर्म शिकायचा आहे. कुठला? प्रॉपर्टी ऑफ ए रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाचे दुरुस्त आंतरकोनाचे प्रमेय. आंतरकोन ज्या वेळेस हा त्रिकोण एबीसीचा बाह्यकोन एसीडी आहे त्रिकोण एबीसीचा बाह्यकोन म्हणजे एक्सटेरियर अँगल कुठला आहे? ए सी टी. एवढं तर लक्षात येते. मग काय होते की कोन ए आणि कोन बी हे सारख्या मापाचे असतात. अँगल ए प्लस अँगल बी म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल ए सी डी. बघा कोन ए इज इक्वल टू बरोबर कोन बी. कोन एचं जेवढं माप आहे तेवढंच कोन बीचं असते आणि कोन ए आणि कोन बीच्या मापांची बेरीज ही बाह्यकोनाच्या मापा एवढी असते. म्हणजे कोन एसीडीचं माप जर 140 अंश असेल 140 डिग्री तर कोन ए 70चा असेल बी 70चा असेल. ही प्रॉपर्टी एक लक्षात ठेवा. ही आता आपण शिकलो कारण याच्यावरती एक्झाम्पल आहे म्हणून इथंच ती प्रॉपर्टी आपण क्लिअर केली. आता एक्झाम्पल मध्ये अडचण येणार नाही आणि बेस सुद्धा या सर्व स्पर्धा परीक्षेकरता, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता क्वेश्चनला सुरुवात करू आपण. बघा पहिला क्वेश्चन आहे कोन एसीडी हा त्रिकोण एबीसीचा बाह्यकोन आहे. कोन एसीडी हा त्रिकोण एबीसीचा बाह्यकोन आहे म्हणजे बाहेरील कोन आहे. कोन ए व कोन बी यांची मापे समान आहे. समान आहे म्हणजे सारख्या मापाची. प्रमेय शिकलो आपण. तर माप कोन एसीडी 140 अंश तर कोन ए व कोन बी ची मापे काढा. तेच अँगल एसीडी इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. द मेजर्स ऑफ अँगल ए अँड बी आर इक्वल. इफ मेजर अँगल एसीडी इज इक्वल टू 140 डिग्री फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल ए अँड अँगल बी. तर बघा सोल्युशन उकल मध्ये आपल्याला गणितामध्ये काय दिलं? कोन एसीडी हा त्रिकोण एबीसीचा बाह्यकोन आहे. तेच अँगल एसीडी इज ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी दिलेला आहे. त्याच्यानंतर कोन ए व कोन बी ची माप सारखे आहे. कोन
अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, काय घेऊ, एक्स घेऊ, सारखे आहे म्हणून. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे, मेजर अँगल एसीडी, माप कोण एसीडी 140 डिग्री 140 दिलेला आहे. मग आता बघा आपण शिकलो त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या गुणधर्मानुसार using property of remote interior angle of ट्रायंगल, जे मी तुम्हाला आधी क्लिअर केलं होतं. काय आहे की आतल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही उरलेल्या त्याच्या बाह्य कोनाच्या मापाएवढी असते. जे इंटेरियर अँगल आहे, आतील कोन ए आणि बी यांची बेरीज हे एक्सटेरियर अँगलच्या बेरीजच्या एवढी असते. आणि आतले कोन हे दोन्ही कसे असतात, ते त्रिकोणाचे सारख्या मापाचे असतात. म्हणजे बघा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल ए सी. त्याच्यानंतर सारखे आहे, माहित नाही काय घेतलं आपण, एक्स, एक्स अधिक एक्स, एसीडी किती दिलेला आहे 140 डिग्री 140. इथं काही नाही म्हणजे एक, इथं काही नाही म्हणजे एकाने किती एक्स 2x बरोबर 140. एक्सला 2 गुणेला तिकडे गेल्यानंतर भागेला, भाग दिला 2 किती येते 70 डिग्री. हा अंशाचं चिन्ह 70 अंश म्हणजे एक्स आलं 70 अंश. याचाच अर्थ काय की कोन ए हा सुद्धा 70 अंशाचा आणि कोन बी हा सुद्धा 70 अंशाचा. अशा पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन इथं काय झाला, सॉल्व्ह झाला. बघा दुसरा क्वेश्चन आहे, शेजारी दाखवित कोनांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोनांची मापे लिहा. Using the measures of the angles given in the figure alongside, find the measures of the remaining 3 angles. 3 angles म्हणजे AOB, COD आणि EOF. याची 4y 8y 6y दिलं, त्याच्यावरून त्यांची माप आपल्याला काढायची. आता एक लक्ष द्या, सोल्युशन उकल मध्ये अँगल EOF is equal to angle BOC is equal to BOC. कारण काय, ऑपोजिट अँगल विरुद्ध कोन सारख्या मापाचे असतात आपण शिकलो. म्हणजेच अँगल BOC 4y झालं. त्याच्यानंतर आता बघा सर्वच अँगल भेटले. कोन AOB is equal to 8y, angle BOC is equal to 4y, angle COD is equal to 6y. झालं. त्याच्यानंतर बघा AOD हे एक सरळ लाईन आहे आणि इथं हा कोणचा कोण तयार होतो, रेषीय जोडीतील कोन, अँगल इन लिनियर पेअर. मग आपण काय करू बघा, अँगल AOB प्लस अँगल BOC
Thus angle COD is equal to 180 degree because रेषीय जोडीतील कोण, त्यालाच आपण काय म्हणू, अँगल इन लिनियर पेयर. अँगल इन लिनियर पेयर. मग त्यांचे माप AOB चं 8y, BOC चं 4y, COD चं 6y बरोबर 180 अंश. मग 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18y बरोबर 180 अंश. y ला 18 गुणेला, तिकडे गेल्यानंतर भागेला. बघा हे गुणेला आहे असे. 18 गुणेला y बरोबर 180 अंश. y ला 18 गुणेला आहे मल्टिप्लिकेशनला, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला, आणि भाग दिला तर 18 1 18 18 0 0. y इज इक्वल टू किती भेटला, 10 डिग्री. y बरोबर 10 अंश. मग आता एक एक कोण काढू. पहिला कोण AOB घ्या. AOB काय घेतला होता आपण, 8y, 8y. 8 गुणेला y 10 अंश, 80 अंश. बघा त्याच्यानंतर दुसरा कोण BOC, अँगल BOC किती, 4y. 4 गुणेला y ची किंमत काढलेली आहे, किती डिग्री, 40 डिग्री. आणि थर्ड नंबर अँगल COD, कोण COD किती आहे, 6y. 6 गुणेला 10 अंश, किती 60 डिग्री. बघा तिघांची बेरीज 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 180. अशा पद्धतीने आपला इथं दुसरा क्वेश्चन समाप्त झाला आहे. बघा त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात कोण A व कोण B यांची मापे समान आहेत. कोण ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोण आहे. कोण ACB व कोण ACD ची मापे अनुक्रमे 3x + 17 अंश व 8x + 10 अंश आहेत. तर कोण ACB व ACD ची माप तसेच कोण A व कोण B ची माप काढा. In the isosceles triangle ABC, angle A and angle B are equal. Angle ACD and exterior angle of triangle ABC. The measures of angle ACB and angle ACD are 3x - 70 degree and 8x + 10 degree respectively. Find the measure of angle ACB and angle ACD. Also find angle A and angle B. एक फिगर काढू आपण. हा A, हा B, हा C, हा D. ठीक आहे. याचं माप दिलं ACB. ACD आहे, ACD 8x + 10. त्याच्यानंतर ACB हा 3x - 17. आता लक्ष द्या सोल्युशन उकलमध्ये आपल्याला माहिती आहे कोण ACB अधिक कोण ACD बरोबर 180 अंश. रेषीय जोडीतील कोण. अँगल इन लिनियर पेयर. मग आता ACB चं दिलेलं आहे 3x - 17 आणि ACD चं दिलं 8x + 10 बरोबर 180 अंश. सोडवू ब्रॅकेट. 3x - 17 अंश अधिक 8x + 10 अंश बरोबर 180 अंश. x एक जवळ घेऊ. 3x + 8x - 17 + 10 बरोबर 180 अंश. 8x + 3x 11x -17 मधून अधिक 10 गेले -7 बरोबर 180. 7 उजव्या साईडला गेले. वजाचे काय होतील अधिक. 180 अधिक 7 अंश किती झाले 160
87 अंश. एक्सला 11 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला. अकरा एक 11, 11 साती 77. एक्स बरोबर किती आलं? 17 अंश. एक्स इज इक्वल टू 17 डिग्री. मग आता पहिला कोण? ACB. ACB किती होता? 3x वजा 17. 3 गुणेला 17 वजा 17. आधी गुणाकार करायचा. 17 एक 17, 17 2 34, 17 3 51 वजा 17 अंश. 8 9 10 11 4 3. अँगल ACB किती आला? 34 डिग्री. आता अँगल ACD कोण ACD 8x अधिक 10 बरोबर आहे. 8 गुणेला x आलेला 17 अधिक 10 अंश. गुणाकार करा. 8 7 54, 7 4 5, 8 1 8, 8 आणि 4 12 ने 13, 136 अंश अधिक 10 अंश बरोबर 146 अंश. हा आला आपला कोण ACD. झालं. दोन्ही कोण मिळाले बघा. कोण ACB किती आला? 34 अंश. त्यानंतर कोण ACD बरोबर किती आला? 146 अंश. आता काढायचा आपल्याला माहित आहे कोण A बरोबर कोण B बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण A अधिक कोण B बरोबर कोण ACD. कोणचा कोण? बाह्य कोण, एक्सटेरियर अँगल. मग आता सारखे म्हटल्यानंतर याला x याला x. ACD काढला आपण 146. एक इथं काही नाही म्हणजे एक आहे. 1 आणि 2x बरोबर 146. एक्सला 2 गुणेला आहे. 146 ला तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला म्हणजे भागेला. 2 7 14 बेत्रिक 6. एक्स इज इक्वल टू किती आलं? 73 डिग्री 73 अंश. म्हणजेच कोण A बरोबर कोण B. म्हणजेच कोण A सुद्धा किती? कोण A बरोबर कोण B. प्रत्येक कोण कितीचा झाला? 73 अंशाचा. कोण A सुद्धा आणि B सुद्धा.